मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण मे ह्या मॉडेल ऑक्झिलरीचे उपयोग पाहणार आहोत. मेचा पहिलाच उपयोग होणार परमिशन. हा घेण्यासाठी असतो, लक्षात ठेवा. आपण नाही का, मे आय कम इन सर, असं हे पहिलंच वाक्य दिसते तुम्हाला. त्यामध्ये बघा बरं, वीक पॉसिबिलिटी किंवा याला आपण लेस डेफिनेट देखील म्हणतो. म्हणजे अत्यंत कमी शक्यता. विल किंवा कॅनच्या देखील अपोजिट होणे. बघा बरं, कॅन हे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवते, हे वीक पॉसिबिलिटी दाखवते. विश व्यक्त करण्यासाठी, इच्छा किंवा शुभेच्छा देण्यासाठी, ब्लेसिंग आशीर्वाद देण्यासाठी, कर्स शाप देण्यासाठी, प्रेयर प्रार्थना आणि पर्पज हेतू दाखवण्यासाठी मेचा उपयोग केला जातो. बघा, मे आय कम इन सर म्हणजे याच्यामध्ये काय घेतलेली आहे, परमिशन घेतलेली आहे, सिकिंग परमिशन. मे यू लिव्ह लॉंग, आता परमिशन नाही आहे, वीक पॉसिबिलिटी पण नाही आहे, ब्लेसिंग हे आहे. बघा, द पेशंट्स कंडिशन हॅज नॉट इम्प्रूव्ड, द ड्रग्स मे बी स्पोरियस. मग याच्यामध्ये काय झालं बघा बरं, मे बी म्हणजे कदाचित, त्याच्यामध्ये दिली म्हणजे इथे काय दिलेलं आहे, सरळ वीक पॉसिबिलिटी. मे आय यूज युअर फोन प्लीज, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण परमिशन मागितलेली आहे त्याच्यामध्ये. इट मे रेन टुडे, कदाचित आज पाऊस पडेल, म्हणजे इथे काय दिलं तुम्ही, वीक पॉसिबिलिटी. मीन्स प्रोबेबली इट विल रेन टुडे या अर्थाने ते बघा. मे गॉड ब्लेस यू, याच्यामध्ये गॉड आलं, काय आलं, प्रार्थना केली, प्रेयर. रचना बघा, मे आलेली याच्यामध्ये. Mr. Patil is absent. He may be attending the parent-teacher meeting. He may be attending. म्हणजे तुम्ही इथे काय करताय, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी व्यक्त करताय. Students may meet the principal between 10 AM and 11 AM. म्हणजे तुम्ही स्टुडंट्स मे मीट म्हणजे त्यांना काय केलेली, तुम्ही परमिशन दिलेली आहे मुलांना. आय एम नॉट फिलिंग वेल सर, मे आय लिव्ह टू ऑफिस अ लिटल अर्ली, म्हणजे इथे परमिशन त्यांनी परत मागितलेली आहे. वर्क हार्ड दॅट यू मे गेट अ गुड पोझिशन. दॅट क्लॉज आलेला आहे, ॲडव्हर्ब क्लॉज पर्पज याच्यामध्ये, आणि पर्पजमध्ये मे आलेलं आहे याच्यामध्ये पर्पज. मे द डेव्हिल टेक यू इन हिज ग्रीप, तुम्ही शाप दिला एखाद्याला, कर्स. मे यू प्रॉस्पर इन युअर लाईफ, ही त्याची ब्लेसिंग. इट गुड फूड दॅट आला, ॲडव्हर्ब क्लॉज पर्पज आले, त्याच्यामध्ये परत काय आलं, पर्पज. इज इट ऑल राईट इफ आय कम इन, म्हणजे मे आय कम इन हे अंडरलाईन केलेल्या पार्टच्या ठिकाणी तुम्हाला मे फक्त मॉडेल वापरता येईल. बघा, इज इट प्रायमरी ऑक्झिलरीज याचा वापरून सुद्धा याने काय केलेलं आहे, परमिशन मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग एवढ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन वापरण्यापेक्षा मे आय कम इन हे याच्यामध्ये करेक्ट आन्सर होईल. डू यू माइंड इफ आय डिस्टर्ब यू, इथे तसंच बघा बरं, इथे काय बघा, मे आय डिस्टर्ब यू हे त्याचं आन्सर होईल. माईट मेचा पास फॉर्म म्हणून जनरली वापरला जातो, पण माईटचे पण स्वतंत्र उपयोग. माईट परमिशन मागण्यासाठी सुद्धा आहे. डाऊटफुल पॉसिबिलिटी म्हणजे वीक पेक्षा आणखी डाऊटफुल बघवा, आणि पर्पज दाखवण्यासाठी. द पेपर्स वर व्हेरी डिफिकल्ट, आय माईट पास, कदाचितच मी पास होईल, डाऊटफुल पॉसिबिलिटी दाखवतोय. माईट आय यूज युअर फोन प्लीज, म्हणजे इथं परमिशन मागितलेली. शी माईट बी हॅपी विथ हर हजबंड, हे काय केलेलं आहे, डाऊटफुल पॉसिबिलिटी. ही स्टडीड हार्ड सो दॅट आलं का, पर्पज, सो दॅट ही माईट पास, म्हणजे ते काय, माईट आय बोरो युअर डिक्शनरी, हे काय केलेली, परमिशन घेतलेली आहे. म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सच्या सुरुवातीला माईट आले की झाले, माईट आय, माईट वी. आय गॉट अप अर्ली सो दॅट, पर्पज बघा, सो दॅट आय माईट कव्हर मोस्ट ऑफ डिस्टन्स बिफोर नून, हे पर्पज हेतू होता त्यावेळेस. दे डाईड दॅट वी माईट लिव्ह, हे पर्पज त्यांचं होतं. बघा बरं, मग माईट काय एक्सप्रेस करते त्याच्यामध्ये, पर्पज एक्सप्रेस करते. आय गॉट अप अर्ली सो दॅट आय माईट, कारण हे पास्ट फॉर्म आहे, लक्षात ठेवा, इथं मे वापरता येणार नाही. आय माईट कव्हर मोस्ट ऑफ डिस्टन्स बिफोर नून. पुढचं मॉडेल ऑक्झिलरी बघा, मस्ट. मस्ट मध्ये काय काय उपयोग आहे बघा बरं. नेसेसिटी म्हणजे आवश्यकता, निकड, गरज दाखवणे. त्याच्यानंतर ऑब्लिगेशन किंवा त्याला आपण ड्युटी म्हणतो. मॉरल ऑफ आपल्या ऑब्लिगेशनमध्ये नैतिक बंधन त्याच्यामध्ये असणे, कर्तव्य असणे. कंपल्शन बंधनकारक असणे. प्रोबॅबिलिटी संभाव्यता व्यक्त करणे. प्रोहिबिशन
त्याच्यामध्ये प्रतिबंध घालणे एखाद्या गोष्टीवर, त्यासाठी मस्टचा उपयोग होतो. मग मस्टमध्ये काय वैशिष्ट्य बघा, मस्ट हे प्रेझेंट किंवा फ्युचर कंपल्शन दाखवते. याचा अर्थ मस्टला पास्ट कंपल्शन दाखवता येत नाही. मग यासाठी मस्टचे समानार्थी जे कोण आहेत ते हॅव टू, हे याच्यामध्ये मॉडर्नचंच काम करतील पुढे बघा. मस्टचे समानार्थी हॅव टू. मग एक लक्षात ठेवायचं की मस्टचं समानार्थी हॅव टू आहे. मग मस्ट सोबत तुम्ही हॅव टू ची रचना ही कधीच वापरायची नाही. लक्षात ठेवायची रचना चूक आहे. मस्ट हॅव टू कधीच वापरायचं नाही, कारण ते एकमेकांचे समानार्थी झालेले. मग हॅव टू कॅन बी यूज इन ऑल टेन्सेस, तिन्ही काळात वापरता येतं. मग हॅव टू, हॅज टू प्रेझेंटमध्ये, हॅव टू पास्टमध्ये, विल हॅव टू, शॅल हॅव टू फ्युचरमध्ये. हे फ्युचर ऑफ कंपल्शन दाखवतं. यू मस्ट टेक मेडिसिन्स रेग्युलरली. मग हे काय, ही तुझी गरज आहे, तुला घेणं आवश्यक आहे, नेसेसिटी. इफ यू कॅनॉट बिहेव युअर सेल्फ यू मस्ट फाइंड अनदर जॉब. म्हणजे हे एक प्रकारचं काय केलेलं आहे, त्याला जर वागला नाहीस चांगलं तर काय करावं लागेल, तुला दुसरी नोकरी पाहावी लागेल. म्हणजे त्याला तुम्ही कंपल्शन केलंय. ही मस्ट बी मॅड टू एंटर द प्रेसिडेंट्स हाऊस. म्हणजे मस्ट बी मॅड हे काय केलं, प्रोबॅबिलिटी व्यक्त करतंय. वी मस्ट रिमेन युनायटेड टू फेस द एनिमी. आपलं ड्युटी कर्तव्य आहे असं देखील त्याला म्हणू शकतो आपण. याच्यामध्ये याच्यात घेता येईल तुम्हाला ड्युटीमध्ये. एव्हरी हाय रायझिंग बिल्डिंग मस्ट कम्प्लाय विथ फायर सेफ्टी नॉर्म्स. मग फायर सेफ्टी नॉर्म्स त्याला कंपल्सरी करायची की नाही, मग कंपल्शन आले. यू मस्ट गेट दिस फाईल इमिडिएटली. म्हणजे हे पण त्याला काय केलेलं आहे, तुम्ही कंपल्शन केलेलं आहे. यू मसंट ईट आउटसाईड, बाहेरचं खायचं नाही, हे प्रोहिबिशन नकारार्थी आले त्याच्यामध्ये बघा बरं, नॉट. यू मस्ट ओबे युअर टीचर्स. हे काय त्याची ड्युटी सांगितली तुम्ही. मीन्स इट इज युअर ड्युटी टू ओबे युअर टीचर्स. वी मसंट फीड द ॲनिमल्स इन द झू. हे पण आपलं काय दिलं, प्रोहिबिशन प्रतिबंध केलेलं आहे. यू डॅश बी प्रेझेंट इन द कोर्ट पर्सनली ॲट द नेक्स्ट हिअरिंग. आता नेमकी इथं मस्ट घ्यायचंय का विल हॅव टू घ्यायचंय. मग याचा टेन्स ओळखूया आपण. काय, यू डॅश बी प्रेझेंट, लगे प्रेझेंट टेन्स नाही हा. यू डॅश बी प्रेझेंट, उपस्थित राहणे, इन द कोर्ट पर्सनली ॲट द नेक्स्ट हिअरिंग. याचा अर्थ हे फ्युचर तुमची डेव्हलपमेंट दाखवतं. म्हणजे फ्युचरमध्ये मस्ट पण चालते आणि विल हॅव टूची पण रचना चालते. दोन्ही याच्यातले करेक्टिव्ह फ्युचर कंपल्शन दाखवण्यासाठी. सिन्स राजूज नी ट्रबल पर्सिस्टेड. कोणता काळ आहे हा बघा बरं, पर्सिस्टेड पास्ट टेन्स आहे. दे डॅश आस्क फॉर अ रिप्लेसमेंट. मग इथं पास्ट कंपल्शन दाखवताना मस्ट वापरता येणार नाही, इथं हॅड टू तुम्हाला वापरावे लागेल. द प्राईम मिनिस्टर सडनली डेव्हलप्ड आल्या का याच्यामध्ये पास्ट टेन्स बघा. डेव्हलप्ड अ सोर थ्रोट ऑल द एंगेजमेंट्स फॉर द डे डॅश बी कॅन्सल. मीन्स हॅड टू बी कॅन्सल. हे पास्ट कंपल्शनमध्ये वापरता येणार नाही. सिन्स इट रेनड आले की नाही पास्ट टेन्समध्ये. सिन्स इट रेन हेविली द मॅच हॅड टू बी पोस्टपोन. परीक्षेमध्ये मुद्दाम करून इथं मस्ट वापरून देतील, ते चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. इट इज नेसेसरी फॉर यू टू टेक द मेडिसिन्स डेली. मग इट इज नेसेसिटी, नेसेसरी आले की नाही. इट इज नेसेसरी फॉर यू म्हणजेच काय, यू मस्ट हे मॉडेल वापरा. यू मस्ट टेक द मेडिसिन्स डेली. इट इज नेसेसरी फॉर यू टू फिनिश द टास्क इन टाइम. म्हणजे इथं परत तुम्हाला मस्ट वापरावे लागेल नेसेसिटी दाखवण्यासाठी. ऑट टू या मॉडेल विषयी माहिती घ्यायची बरोबर. खरं तर ऑटच मॉडेल आहे, फक्त त्याच्या पुढे टू प्लस वर्ब हे इन्फिनिटिव्ह वापरतो. ड्युटी कर्तव्य किंवा मॉरल ऑब्लिगेशन नैतिक बंध. यू ऑट टू रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. यू ऑट टू रिस्पेक्ट आलं तर ही काय तुझी ड्युटी झाली. इट इज युअर ड्युटी. वी ऑट टू हेल्प द पुअर. वी ऑट टू हेल्प द पुअर. आपण गरिबांना मदत केली पाहिजे, हे मॉरल ऑब्लिगेशन दाखवतोय. वी ऑट टू स्टडी हार्ड हे कर्तव्य आलं आपलं. मीन्स इट इज अवर ड्युटी टू स्टडी हार्ड. शी ऑट टू असिस्ट अदर मेंबर्स ऑफ हर. इथे काय तिची ही ड्युटी आहे. यू ऑट नॉट टू लाफ ॲट द हँडिकॅप्ड हे त्याचं काय झालं, मॉरल ऑब्लिगेशन. यू डॅश टू कम्प्लीट युअर होमवर्क बिफोर यू गो बॅक. मग याच्यामध्ये काय झालं तुम्हाला, यू ऑट
टू, कारण एक लक्षात ठेवायचं इथं टू प्लस वर्ब आलेलं आहे त्याच्यामुळं शूड टू होत नाही, मस्ट टू होत नाही. आणि मस्ट हॅव टू किती गोड जरी वाटलं तर तुम्हाला माहिती आहे मस्ट सोबत तुम्हाला हॅव टू वापरता येणार नाही. म्हणजे ही रचना अशी तयार होईल पुढं मस्ट हॅव टू लक्षात ठेवायची चालणार नाही. उत्तर काय त्याच्यामध्ये ऑट टू. वी डॅश अ बाथ एव्हरी डे. वी शूड टेक होईन का नाही. वी शूड टेकिंग होईन का नाही. उत्तर काय त्याच्यामध्ये वी ऑट टू टेक अ बाथ एव्हरी डे. हे पण रचना चालणार नाही मॉडेल सोबत आयएनजी वापरत नाही. यूज टू पास्ट डिस्कंटिन्यूड हॅबिट. पुढचं मॉडेल आहे यूज टू लक्षात ठेवा पण सब्जेक्टच्या बाजूला लगेच यूज टू पाहिजे. I used to visit the Taj Mahal when I was living in Agra. Okay? Means I was in the habit of visiting the Taj Mahal when I was living in Agra. I used to cry loudly. But I was in the habit of crying loudly. Happy दाखवले. She used to take hot tea. She was in the habit of taking hot tea. Used to. आलं त्याच्यामध्ये पहा. आता रचना फार महत्वाची बघा. बी म्हणजे बीच्या रूपाच्या नंतर यूज टू ही रचना जर आली तर यूज हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह बनतं आणि हे त्याचं फिक्स प्रिपोजिशन राहील आणि पुढं हे व्ही आय एन जी किंवा याच्या पुढे येणार हे जेरंड असणार हे नाऊनचंच काम करतं किंवा दुसरं एखादं नाऊन येईल. शोज प्रेझेंट ऑर पास्ट कस्टमरी ऑर युजल ॲक्शन नियमित क्रिया दाखवतो वर्तमान किंवा भूतकाळातली. म्हणून रचना लक्षात ठेवायचं बीच्या रूपासोबत काय वापरायचं यूज टू याचाच अर्थ आहे बी accustomed to. I am बघा बीचं रूप आलंय का इथे लक्ष ठेवायचं I am used to take ही रचना घेता येणार नाही तुम्हाला काय झालं तुम्हाला used to taking hot tea. I can handle pressures. I am आलंय का हे बीचं रूप लक्षात ठेवायचं बीचं रूप असेल तर तुम्हाला used to तो दोन्हीकडेही आहे पण तुम्हाला काय पाहिजे पुढं जिरांच्या रूपात म्हणजे काय हे उत्तर येईल त्याचं I used to I am used to dealing with labor unions. Since she was, आलं का बीचं फॉर्म बघा. Since she was used to giving stage performance, she faced the camera quite confidently. Most of the English players were not, आलं बीचं फॉर्म याच्याकडे लक्ष ठेवायचं. Be not used to playing in such hot weather conditions. We feel suffocated in our Mumbai flat. We are आलं का बीचं फॉर्म बघा म्हणजे आम्हाला सवय. We are used to living in a spacious house. I am आले का बीचं रूप लक्ष ठेवायचं. I am used to traveling alone in crowded daily buses. The call center job did not suit me. I was not आलं का बीचं फॉर्म I was not used to doing night shifts. I am परत मी प्रत्येकावर बीचं रूप लिहून टाकतो. I am used to लगे काही वाटतं की used to drive चुकलं. used to draw तर होणारच नाही पास फॉर्म होतच नाही. used to driving long distances हे झालं करेक्ट आन्सर. निडंट या मॉडेलविषयी बघा. निडंट हे काय दाखवतंय absence of necessity in the present or past दोन्ही याच्यातलं ते दाखवू शकतं बघा निडंट. नीड टू जर घेतलं तुम्ही तर नीड हे मेन वर्ब बनेल टू प्लस वर्ब पुढे रचना वापरता येईल. I didn't bring my umbrella म्हणजे इथे काय झालं absence of necessity काही गरज नाही. I didn't have brought my umbrella याचा अर्थ हे पास्ट मधलं absence of necessity दाखवतं याच्यामध्ये. निडंट वर प्रश्न असे पडले बघा. We didn't stay in this city anymore मग चेंज इंटरागेटिव्ह सेंटेन्स मध्ये बदलायला. मग हे जर नकारार्थी असेल तर याचं होकारार्थी का लागेल म्हणजे निडंट तुम्हाला घेता येणार नाही. नीड वी स्टे आलं की इथं नीड वी स्टे हे त्याच्यामध्ये नीड वी स्टे हे करेक्ट आहे. नीड वी टू स्टे होणार नाही असं ठेवायचं. निडंट वी हे ते रचना येणारच नाही आहे सोबत हे गेलेले आहेत 2 नंबर. डॅश सो मेनी बुक्स मग याच्यामध्ये आता काय घ्यायचं बघा बरं. नीड यू टू हॅव वेन का नीड यू टू हॅव मग काय पाहिजे याच्यामध्ये मस्ट यू नीड मस्ट नीड सोबत कशी राहते याच्यामध्ये नीड हॅव टू हे पण रचना राहणार नाही. उत्तर काय आलं त्याच्यामध्ये नीड यू बाय सो मेनी बुक्स हाऊ आर यू गोइंग टू रीड देम. डॅश फिनिश दिस वर्क बाय टुमॉरो आय एम फीलिंग सो टायर्ड मग नीड आय फिनिश
मग बघा मस्ट आय टू तर होणार नाही. नीड आणि मस्ट हे दोन्ही मॉडेल सोबत कसे राहतील. डू आणि मस्ट हे मॉडेल कसे सोबत. बघा बरं प्रायमरी पण आलं हे पण आलं. उत्तर काय सहज करतं नीड आय फिनिश दिस वर्क बाय टुमॉरो. त्याच्यामध्ये हो राहिलं होतं माझं. डेरंट हे मॉडेल आहे बघा शेवटचं. absence ऑफ करेज और बोल्डनेस. आय डेरंट कॉम्पीट विथ हर. मग याच्यामध्ये जर क्वेश्चन टॅग ॲड करायचा असला तुम्हाला तर हे नकारार्थीमध्ये याचं होकारार्थी काय होईल डेअर आय. नो सिव्हिलाइज्ड कंट्री डेअर ड्रॉप. लक्षात ठेवायचं हे इथं मॉडेलचंच काम करणार आहे कारण याचं नकार इथं आलेला आहे. इथं डेअरंट परत घेता येणार नाही. डेअर टू ड्रॉप करायचं नाही. डेअर ड्रॉप अ न्यूक्लिअर बॉम्ब अगेन. उत्तर काय याच्यामध्ये डेअर इट उत्तर काय आलं कारण याच्यामध्ये नकारार्थी आलेलं आहे. दे डेरंट अपोज मी चेंज इंटू इंट्रगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रगेटिव्ह करायचं म्हणजे याचा अर्थ नकारार्थीचं होकारार्थी का लागेल. मग डेअर दे टू होणार नाही. डेअर दे अपोज मी हे बी नंबरचं करेक्ट आहे.